न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या संदर्भात आपला 6वं लेक्चर आहे. आता यामध्ये पहिला जो प्रश्न विचारलेला तुम्हाला, राईट रोल ऑफ न्यूट्रियन्स इन प्लांट्स. तर काही न्यूट्रियन्स आहेत जे वनस्पतींना लागतात, तर त्यांचं नेमकं काय आपल्याला सांगायचंय. तर पहिलं जे दिलंय तुम्हाला ते आहे नायट्रोजन. काय आहे? त्याचा रोल आहे इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. तर वनस्पतीमध्ये प्रोटीन असेल, प्रथिने, क्लोरोफिल पाहिलं आपण रंगद्रव्य आहे जे लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये करतं. आणि दुसरा आहे सायटोप्लाझम, पेशीमधला एक भाग सर्वात महत्वाचा, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या अभिक्रिया होत असतात. तर हे सर्व तयार करण्यासाठी वनस्पतीला काय लागतं? नायट्रोजन. दुसरा आहे फॉस्फरस. तर फॉस्फरसचा वनस्पतींना काय उपयोग आहे? कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. आपण पाहिलं की जे सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात है ना, फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये. तर जी लाईट एनर्जी आहे त्याचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये करणारा कोण असतो? फॉस्फरस. त्यानंतर आहे पोटॅशियम, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. म्हणजे वनस्पतीच्या शरीरामध्ये जेवढ्या काही केमिकल रिॲक्शन होतात त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे, तर त्यासाठी आवश्यक काय असतो? पोटॅशियम. त्यानंतर आहे मॅग्नेशियम अँड आयर्न. आता मॅग्नेशियम आणि आयर्न हे दोन्ही जे न्यूट्रियन्स आहे हे कशासाठी आवश्यक आहे? प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. म्हणजे क्लोरोफिल या रंगद्रव्याच्या निर्मितीसाठी मॅग्नेशियम आणि आयर्न, आयर्न म्हणजे काय? लोह, याची आवश्यकता असते. पुढचा आहे मॅग्नीज. मॅग्नीजचं काम आहे प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन. म्हणजे वनस्पतींना विशिष्ट प्रकारचे हार्मोनची गरज असते, जसं की ऑक्सिन हार्मोन असेल, जिबरलिन्स असेल, सायटोकायनिन्स असेल, ऍब्सिसिक ऍसिड असेल. तर जे आवश्यक हार्मोन्स आहेत तर त्यांच्या निर्मितीसाठी मॅग्नीजची गरज असते. त्यानंतर आहे झिंक. झिंकचं काम काय आहे? प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिजिएट. म्हणजे वनस्पतीला लागणारे जे हार्मोन्स आहेत आणि त्यांचे जे इंटरमिजिएट्स आहेत त्यांच्या निर्मितीसाठी झिंक आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, व्हिच आर द 5 स्टेप ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे जेव्हा आपण पोषण हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याचे 5 टप्पे कोणते पोषणाचे? तर पहिला आहे इंजेशन, दुसरा आहे डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन, इजेशन. सध्या फक्त नाव लक्षात ठेवा, पुढच्या प्रश्नांमध्ये आपण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. तर 5 स्टेप न्यूट्रिशन मधल्या पुन्हा एकदा सांगतो, इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि इजेशन. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज इंजेशन. इंजेशन म्हणजे काय? फूड इज टेकन इनटू द बॉडी. जेवताना आपण अन्न शरीराच्या तोंडाच्या आत घेतो, तर अन्न शरीरात घेणे या प्रोसेसला म्हणायचं इंजेशन, जी न्यूट्रिशनची पहिली स्टेप आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज डायजेशन. मग पचन काय आहे? तर पहा, कन्व्हर्जन ऑफ फूड इनटू सिंपल सोल्युबल फॉर्म. पहा, अन्न जे आहे हे जसेच तसं आपल्या रक्तामध्ये मिसळतं का? नाही. अन्न हे कॉम्प्लेक्स स्वरूपाचं असतं. त्याला सिंपल फॉर्म म्हणजे सोप्या सोल्युबल फॉर्म मध्ये रूपांतरित होणं आवश्यक असतं. आणि म्हणून जी पचनाचा दुसरा टप्पा आहे, न्यूट्रिशनचा दुसरा टप्पा कोणता आहे? डायजेशन. तर डायजेशन मध्ये जे फूड पार्टिकल्स आहेत तर त्यांचं रूपांतर सिंपल सोल्युबल फॉर्म मध्ये होणे याला म्हणायचं डायजेशन.
जी न्यूट्रिशनची किती स्टेप होती, दुसरी. त्यानंतर व्हॉट इज ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, शोषण. तर तुम्हाला माहिती आहे की आपलं रक्त काय करतं की जेवढे काही महत्वाचं पचलेलं अन्न आहे त्याला डायजेस्टिव्ह पार्टिकल म्हणतो, ते पेशीसाठी अगोदर कुठे येतं, रक्तामध्ये येतं. म्हणून इथं सांगितलं की ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड इनटू द ब्लड, म्हणजे जे सोल्युबल फूड आहे, जे आपल्या रक्तामध्ये मिसळू शकतं, जे आपल्या पेशीपर्यंत जाऊ शकतं, अशा सोल्युबल फूडचं ट्रान्सफॉर्मेशन कुठं करायचं आहे, आपल्या ब्लड म्हणजे रक्तामध्ये होणे, याला म्हणायचं ऍब्झॉर्प्शन. आणि ऍब्झॉर्प्शन ही न्यूट्रिशनची किती स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे. व्हॉट इज ऍसिमिलेशन. ऍसिमिलेशन म्हणजे काय, अन्नाचं सापनीकरण. तर त्याची व्याख्या पहा, युटिलायझेशन ऑफ ऍब्झॉर्ब फूड बाय सेल अँड टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. म्हणजे जे ऍब्झॉर्ब फूड, सोल्युबल फूड आपल्या शरीरामध्ये गेलं, कुठपर्यंत जाणार बरं, ते प्रत्येक सेल पर्यंत, प्रत्येक टिश्यू पर्यंत जाणार, पेशीपर्यंत जाणार. आणि पेशी त्या अन्नापासून काय काय करते, एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जा निर्मिती करते. दुसरा आहे ग्रोथ, म्हणजे आपल्या शरीराची अन्नामुळे काय होते, वाढ होते. आणि रिपेअर म्हणजे काही पेशी जर मृत झाले असतील किंवा काही पेशी डॅमेज म्हणजे त्यांना नुकसान झालं असेल तर त्यांची भरपाई करण्याचं काम हे फूड करत असतं. त्याला म्हणायचं ऍसिमिलेशन, जी न्यूट्रिशनची कितवी स्टेप आहे, चौथी स्टेप. त्यानंतर आहे व्हॉट इज इजेशन. आता इजेशन काय आहे, तर इजेशन पहा, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही उत्सर्जक तयार होतात है ना, तर त्या टाकाऊ पदार्थांना काय म्हणायचं, वेस्ट प्रोडक्ट्स. किंवा अनडायजेस्टेड फूड म्हणजे न पचलेला अन्नाचा भाग शरीराच्या बाहेर टाकणे, याला काय म्हणायचं, इजेशन. आणि इजेशन ही न्यूट्रिशनची किती स्टेप आहे, पाचवी स्टेप. त्यानंतर आहे आठवा प्रश्न, विच आर 3 टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमध्ये न्यूट्रिशनचे 3 टाइप कोणते आहेत. तर पहिला आहे होलोझोइक न्यूट्रिशन, म्हणजे अन्न गिळंकृत करणे, उचलून घेणे. दुसरा आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन, म्हणजे जे मृत सजीव आहे त्यापासून पोषण मिळवणे. आणि तिसरा आहे पॅरासिटिक न्यूट्रिशन, म्हणजे दुसऱ्या जीवावर अवलंबून असणे आपलं न्यूट्रिशन. बरोबर आहे का, तर ते झालं पॅरासिटिक न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशनचे 3 प्रकार, होलोझोइक, सॅप्रोझोइक आणि पॅरासिटिक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हाऊ अमिबा ऑब्टेन फूड. मग तुम्हाला माहित आहे की काही एकपेशीय प्राणी आहेत, त्यांचं पूर्ण जीवन म्हणजे त्यांची एक पेशी असते, बरोबर. अमिबा, युग्लेना, पॅरामेशियम असे एक पेशीय सजीवांची नावं तुम्ही ऐकली असेल. तर अमिबा अन्न कसं मिळवतो बरं, अमिबाला स्वतःचा पाहिजे तसा आकार करता येतो, त्याला सिडोपोडिया म्हणतो आपण. तर पहा, इट सराउंड द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड टू टेक अप इनटू द सेल. म्हणजे अमिबाच्या बाजूला जर अन्न असेल तर तो पूर्ण शरीराच्या सर्व बाजूनं त्या अन्नाला वेळून घेतो आणि स्वतःच मध्ये डायजेस्ट करून घेतो, त्याला सिडोपोडिया म्हणतात त्या शेपला. ओके. 10वा प्रश्न आहे नेबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट्स फॉर डायजेशन ऑफ फूड इन विच इन्सेक्ट्स. आता काही कीटक आहेत की ज्यांच्यामध्ये जॉ लाईक माउथ पार्ट्स आहेत, म्हणजे की अन्न जे आहे ना तर हे डायजेशन करण्यासाठी त्यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जॉ लाईक माउथ पार्ट्स असतात ना, थोडंसं जॉ म्हणजे जबडासारखं. तर ते कोणामध्ये आहे, तर ते आहे कॉकरोच आणि ग्रासोफर. कॉकरोच माहिती तुम्हाला, ग्रासोफर्स म्हणजे काय, नाकतोडे. यांच्यामध्ये अशा पद्धतीची रचना असते.
हाऊ बटरफ्लाय डू इंजेक्शन ऑफ फूड. मग जे फुलपाखरू आहे ते अन्न कसं मिळवतात. बटरफ्लाय सब फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबोस्किस. पहा, बटरफ्लाय मध्ये ट्यूब सारखी नळी असते, ती फुलांमधून काय करते, मध शोषून घेते, बरोबर आहे का. मग ती जी नळी आहे ती प्रोबोस्किस सारखी असते आणि त्या नळीच्या माध्यमातून बटरफ्लाय करते, अन्न शोषक असते. शेवटचा प्रश्न आहे, निडल लाईक पार्ट टू सक ब्लड और फ्लुइड्स यूज बाय. मग आता सुईसारखे असे कोणत्या ॲनिमल्स मध्ये पार्ट्स आहेत की जे इतर सजीवापासून, म्हणजे मनुष्य म्हणू आपण त्याला, ह्युमन बिईंगचे ब्लड म्हणजे आपलं जे रक्त आहे किंवा आपल्या शरीरातले काही फ्लुइड्स असतील त्यांना शोषून घेण्याचं काम करतात. मग ते कोण आहेत बरं. एक आहे मॉस्किटो, डास चावतात ना, आपलं रक्त शोषतात ना. आणि दुसरा आहे बेडबग्स. बेडबग्स म्हणजे काय, ढेकूण, हे ना. तर मॉस्किटो आणि बेडबग्स यांचं काम आहे की यांच्यामध्ये निडल लाईक पार्ट्स असतात ब्लड्स किंवा फ्लुइड सक करण्यासाठी. ओके.